सतो अपार शुद्ध परमात्मा मीच असे म्हणजे अपार स्वरूप समुद्रावरती गणो तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम रविते देवे कुबेर हितैषेचे जो सर्वज्ञानी दयागण मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान मिथ्या भान मदची माझी होतसे ज्याच्या अज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोरी ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच असे पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावराम नमन कोणा करावी म्या नित्यं स्वप्रकाशं व्यापकं नामरूपयोः अधिष्ठानं बुद्ध्यबोध्यं बुद्धेर्दृग्यत्तु निर्मलं अपारं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं महा वाहं नमत्तन्यदिति मे निश्चिता मतिः. जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे. जो शब्दाने परोक्ष सांगितलं जो तो परोक्ष सांगितलं आणि अहम तो मीचे असे या शब्दाने अपरोक्ष सांगितलं आणि त्या पदार्थाचं वस्तूचं ज्ञान वस्तू निर्देश रूप मंगलाचरण करताना त्या ठिकाणी वस्तू कशी आहे तर वस्तू आनंद प्रकाश विभू नामरूपास अधिष्ठान ना आधार शब्दाचा अर्थ अधिष्ठान केला आणि बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तर बुद्ध्यबोध्यम बुद्धेर्दृक् बुद्धीचा प्रकाशक आणि बुद्धीला अज्ञे म्हणजे बुद्धी ज्याला जाणू शकत नाही असं पाहिलं. त्याबरोबर त्या बुद्धी का जाणू शकत नाही आणि का जाणू शकते याच्याविषयीचा विचार आपण केला. आवृत्त परमात्म्यास जाणे अनावृत्त परमात्म्यास न जाणे शुद्ध बुद्धी जाणे अशुद्ध बुद्धी न जाणे फलव्याप्तीने न जाणे वृत्तीव्याप्तीने जाणे आणखी लक्षणावृत्तीने जाणे शक्तिवृत्तीने न जाणे असं पाहिलं किंवा भेदाने न जाणे आभेदाने जाणे किंवा आत्मत्वाने जाणे मीचे आहे ऐसे जाणे असा आपण विचार केला बरोबर ना. तर यामध्ये बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास तो अपार म्हणजे देश काल वस्तू परिच्छेद रहित असणारा असा विशुद्ध परमात्मा मीच आहे. आणि हे जे ज्ञान झालं ते आपल्याला श्रुती प्रमाणाने झालं किंवा शब्द प्रमाणाने झालं. आता हे जे ज्ञान आहे शब्द प्रमाणाने झालेलं ज्ञान हे सर्वात प्रबल प्रमाणाने झालेलं ज्ञान आहे. त्यामुळे इतर प्रमाणाने जरी ज्ञान झाली इतर प्रमाणाने म्हणजे तर्काने किंवा अनुमान प्रमाणाने उपमान प्रमाणाने नंतर प्रत्यक्ष प्रमाणाने अनुपलब्धी किंवा अभाव प्रमाणाने अर्थापत्ती प्रमाणाने झालेली ही जी ज्ञान आहेत तर ह्या ज्ञानापेक्षा ते ज्ञान प्रबल आहे. जर दुसऱ्या प्रमाणाने झालं नाही तरीच ह्या प्रमाणाने झालेलं ज्ञान हे अबाधित आहे. आता दुसऱ्या प्रमाणाचा जर उपयोग करायचा झाला तर ह्या ज्ञानाला उपोद्बलक म्हणजे त्याला सहाय्यक अशा प्रकारच्या प्रमाणांचा विचार आपण करू शकतो. परंतु त्या प्रमाणामध्ये जर आपल्याला सगळ्या प्रमाणांनी जरी ब्रह्मज्ञान झालं असलं आणि जर शब्द प्रमाणापासून नसेल तर ते ज्ञान स्थिर किंवा स्थायी स्वरूपात चिरंतन अबाधित असं असू शकत नाही. म्हणून आपल्याला झालेलं जे अचिंत्य असं असणारं ब्रह्म अतींद्रिय असणारं ब्रह्म त्याचं ज्ञान करून घेण्यासाठी आपल्याला एकच पर्याय आहे आणि तो आहे शब्द प्रमाण. त्या शब्द प्रमाणाने हे ज्ञान झालेलं आहे बरोबर ना. आता या ठिकाणी परमात्म्याचं ज्ञान झालं ते परोक्ष ज्ञान जे आहे तर ते असत्वापादक आवरणाची निवृत्ती करते. बरं कोणतं असत्वापादक म्हणजे आपण अगोदर काय म्हणतो ब्रह्म नाहीच आहे असतं तर आपल्याला दिसलं असतं. मग जेव्हा आपण श्रवण करतो अवांतर वाक्याच्या द्वारा तेव्हा ब्रह्म हे ब्रह्माचं अस्तित्व आहे ब्रह्म आहे असं नसून आहेच काय आहे ब्रह्म आहे
म्हणजे सत म्हणजे त्याचं अस्तित्व कोणाचं आहे? ब्रह्माचं अस्तित्व आहे, ते चिद्रूप आहे, आनंदरूप आहे, असं आपण श्रुती प्रमाणाच्या द्वारा ऐकल्यानंतर आपण आतापर्यंत म्हणत होतो की ब्रह्म नावाची वस्तू नाही, तर आता काय म्हणायला लागलो? ब्रह्म आहे. हे कोणत्या श्रुती प्रमाणानेच आपल्याला कळलं? श्रुतीच्या कोणत्या वाक्याने कळलं? अवांतर वाक्याने कळलं. आणि तूच ब्रह्म आहे, तत्वमसी या महावाक्याने मी ब्रह्म आहे असं दृढ अपरोक्ष ज्ञान झालं. अपरोक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान असंही त्याला म्हणतात. आणि दृढ अपरोक्ष याचा अर्थ त्या ज्ञानामध्ये कधी संशय नाही आणि विपरीत भावना सुद्धा नाही. त्याला आपण काय म्हणतो? दृढ अपरोक्ष ज्ञान. ते महावाक्याच्या द्वारा आपल्याला होतं. बरोबर ना? आता या मंगलाचरणामध्ये आणखी एक गोष्ट सांगितली. कोणती? या ग्रंथाचा विषय काय आहे? तर हे मंगलाचरणावरून येतं. तो परमात्मा मीच असे, म्हणजे अहम ब्रह्मास्मी. म्हणजे या ठिकाणी हे जे ग्रंथकर्ते आहेत ते ग्रंथकर्ते कोणत्या विषयाचं निरूपण करणारे? जीव ब्रह्माची एकता हा या ग्रंथाचा काय आहे? विषय आहे, असं याच्यातून सुचवलं. आतापर्यंत एक चिंतन आपलं राहिलं की असत्वापादक आवरण जे आहे तर ते असत्वापादक आवरण अवांतर वाक्याने दूर होतं आणि महावाक्याने काय होतं दूर? अभानापादक म्हणजे ब्रह्माचं आपल्याला भान नाही. तर आता काय म्हणायला लागलो आपण? ब्रह्म मीच आहे असं म्हणायला लागलो. म्हणजे त्याचं भान झालं की नाही? त्याचं आपल्याला अपरोक्ष ज्ञान झालं की नाही? मग आता काय कोणतं आवरण दूर झालं? आपण मी देह आहे, मी कर्ता आहे, मी भोक्ता आहे असं म्हणत होता. त्याऐवजी आता काय म्हणायला लागला? सच्चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. सच्चिदानंद रूप परमात्मा अहमास्मी. ते काय आहे? मीच आहे. अहमास्मी सदा भामी. मी नित्य आहे आणि माझं ज्ञान आहे किंवा ज्ञान हेच माझं स्वरूप आहे. कदाचिन्ना हम प्रिया. मी कधी मला अप्रिय नाही. दुसऱ्या वस्तूंवर माझं जे प्रेम आहे त्या वस्तूंसाठी नसून माझ्यासाठी आहे आणि माझ्यावर मात्र जे प्रेम आहे ते माझ्यासाठीच आहे असं आपण चिंतन करून या ठिकाणी अवांतर आपलं महावाक्याने दृढ अपरोक्ष ज्ञान झालं असं आपण पाहिलं किंवा होतं असं पाहिलं. तेव्हा आता एक गोष्ट राहिली की आपण विचार करायचा. हा विचार सागर आहे, पण विचार सागरात विचाराचे विषय किती सांगितलेले आहेत? किती कोणाचा विचार करावा? रात्रंदिवस सदा विचार आहे तस्मात. सदा रात्रंदिवस विचार करायचा. परंतु कशाचा विचार करायचा? जगत जीव परात्मना. जगताचा विचार करायचा, जीवाचा विचार करायचा आणि परमात्म्याचा. ह्या तीन विचाराव्यतिरिक्त जर तुम्ही म्हणणे हा मनुष्य मोठा विचारवंत आहे आणि तो कशाचा विचारवंत? रात्रंदिवस एखाद्या प्रयोगशाळेमध्ये तो पदार्थ विज्ञानाचे किंवा ह्या रसायनाचे प्रयोग करत असतो आणि नवीन संशोधन करतो, त्याला विचारवंत म्हणतात की नाही? किंवा सामाजिक नैतिक काही जागरण करत असतात लोक समाजामध्ये, तर त्यांना विचारवंत म्हटलं जातं. पण आपल्या ह्या वेदांताच्या भाषेत त्याला विचार म्हणत नाही. विचार म्हणजे तुम्ही जीव, जगत आणि ईश्वर ह्याच्या स्वरूपाचा जर विचार करत असले तर त्यालाच काय म्हणतात? विचार असं म्हणतात. बाकीचा सगळा अविचारच आहे. स्वामी महाराज एक कीर्तनात या गोष्ट सांगितली जाते नेहमी. आपल्या परिचयाची म्हणून जास्त हे करून सांगत नाही की आपल्या परिचयाची म्हणजे आपल्या ऐकण्याची. नाही तर तुम्ही म्हणाल की आपलंच उदाहरण आहे, असं नाही. तर त्याच्यामध्ये एक विद्यार्थी शिकत असताना गुरुजींना काही अनेक विद्यार्थी शंका विचारायचे. एक विद्यार्थी कधीच शंका विचारत नव्हता. म्हणून गुरुजींनी त्यांना विचारलं की तुम्ही दररोज सर्वजण ऐकता, तुम्ही काही ना काही शंका घेऊन येतात, परंतु हा मुलगा कधीच शंका विचारत नाही. शंका ज्याला काहीच कळत नाही तो एक विचारत नाही, किंवा ज्याला सर्व विषय कळतो आणि पटतो तो शंका विचारत नाही. ज्याच्या मनात संशय निर्माण होतो, ज्याच्या द्विकोटिक असतो संशय हा, म्हणजे आहे असं वाटतं, कधी नाही असं वाटतं, मग आहे की नाही असा संभ्रम निर्माण होतो, तेव्हा त्याला संशय असं म्हणतात. तर हे तुम्हाला कोणाला शंका येतात पण याला मात्र शंका येत नाही. ते म्हणजे कारण तो कसा आहे? निर्बुद्ध आहे, म्हणून त्याला शंका येत नाही. त्याला वाईट वाटलं. आपल्याला माहिती आहे आपल्याला ज्ञान स्वरूप असताना जर कोणी निर्बुद्ध म्हटलं तर आवडत नाही, मर म्हटलं तर आवडत नाही, आहे की नाही? आपल्याला आवडत नाही. दुःख कोणी दिलं तर आवडत नाही. का आवडत नाही? दुःख का आवडत नाही माणसाला? सुखरूप आहे म्हणून. अज्ञान का आवडत नाही? ज्ञानस्वरूप आहे.
मर म्हटलेलं का आवडत नाही? अमर आहे, अमर आत्मा आहे म्हणून, म्हणजे सच्चिदानंद स्वरूप आहे. तसं त्या मुलाला देखील आवडलं नाही. म्हणून मग त्याला वाटलं आता काहीतरी शंका विचारायला पाहिजे. म्हणून दुसऱ्या दिवशी तो आला आणि त्यांनी विचारली शंका गुरुजींना, मला एक शंका आहे. सगळ्यांनी कान टवकारून ऐकायला लागले. आज याला काय शंका आली? त्यांनी सांगितलं, मी रस्त्याने येत होतो. रस्त्याने येताना आता ज्वारीचे दिवस आहे, ते ज्वारीचे एक ताट पडलं होतं. मी त्या ताट मोजलं तर ते होतं 5 हात. नंतर त्या ठिकाणी एक रेडको त्या म्हशीचं पारडू, ते पारडू आलं आणि त्या पारडाने त्या एका टोकाला त्याच्या तोंडातला लावलं आणि हळूहळू गिळता गिळता त्यांनी सर्वच्या सर्व ते ताट गिळून टाकलं. नंतर मी त्याच्या लांबी मोजली पारडाची, तर 3 फूट लांबी होती आणि ताट 5 फूट होतं. तेव्हा 3 फूट पारडानी 5 फूट हे ते चिपाट म्हणतो आपण किंवा काय ताट ज्वारीचं, ते खाल्लं कसं, ही मला शंका आहे. गुरुजींनी सांगितलं शंका अगदी उत्तम आहे, उत्तरही सोपं आहे. तर त्याच्यातलं म्हणले 3 फूट तर त्याची लांबीच होती, 3 फूट त्याच्यामध्ये गेलं आणि राहिलेले 2 फूट, 1 फूट माझ्या पोटात आणि 1 फूट तुझ्या पोटात. आता त्यांनी विचार केला, शंका नाही केली का, पण त्या शंकेमध्ये काही जोर नाही. तसं याच्यामध्ये आपल्याला जो विचार करायचा त्या विचाराची दिशा पाहिजे. कीर्तनात दुसरी गोष्ट सांगतात की एक मनुष्य दररोज आपल्या घराच्या ओट्यावर सकाळच्या प्रहरी थांबून राहायचा, काहीतरी गूढ विचारात असायचा. आणि नंतर त्यांनी एक दिवस असं केलं की त्याच्या समोरून म्हशीचा तो हे तांडा चालला होता, त्याच्यामध्ये त्या म्हशीची शिंग गोल होती, त्याच्यामध्ये त्यांनी डोकं घातलं. डोकं घातल्यावर ती म्हैस उधळल्यावर ते याची त्रेधा तिरपीट झाली. नंतर त्या म्हशीनं काही शिंग हिसकलं, हा पडला, बाजूला जाऊन पडला, वाचला. नंतर लोक म्हणे, भल्या माणसा तुला एवढं कसं कळलं, एवढा कसा विचार केला नाही की ह्या म्हशीच्या शिंगात डोकं घातल्यावर काय अनर्थ होईल, तुला कसं कळलं नाही? तर त्यांनी सांगितलं की तुम्ही काय मला अविचारी समजता का? म्हणे 6 महिने विचार केला त्याचा. आता 6 महिने विचार केला, हा अनर्थक झाला की नाही? निरर्थक सुद्धा नाही झाला. त्या विद्यार्थ्यांनी जी शंका केली त्याचा निरर्थक होता आणि याचा काय होता? अनर्थक होता. तसा असा जर विचार करण्यात उपयोग नाही. विचार कसला केला पाहिजे? जगत, जीव आणि परमात्मा. आतापर्यंत ह्या ओळीचा विचार करताना आपण कोणता विचार केला? जीवाचा आणि परमात्म्याचं ऐक्य आहे असा विचार केला. परंतु जगताचा कुठे विचार केलाय? जवळजवळ केलाच नाही आतापर्यंत. त्यामुळं आपला हा विचार काय झाला? अपूर्ण राहिला. त्या अपूर्ण राहण्याचं कारण असं आहे की जोपर्यंत जगत मिथ्या होत नाही तोपर्यंत जीव ब्रह्माचं ऐक्य होत नाही. जीव ब्रह्माचं ऐक्य तेव्हाच होतं की जेव्हा जगत मिथ्या ठरतं. जगत मिथ्या केव्हा ठरतं? जेव्हा जीव ब्रह्माचं ऐक्य होतं. जसं रज्जूवर आपल्याला सर्प भासतो, आहे की नाही? रज्जूवर सर्प का भासतो? तर रज्जूच्या सामान्य स्वरूपाचं ज्ञान आणि विशेष स्वरूपाचं अज्ञान असतं आणि त्या अज्ञानाचंच कार्य म्हणून हा सर्प आपल्याला भासतो. अज्ञानाच्या पण सर्पाचं ज्ञानही पण आपल्याला होतं की नाही? परंतु सर्पाचं ज्ञान सुद्धा अज्ञानाचाच परिणाम आहे आणि सर्पसुद्धा अज्ञानाचाच परिणाम आहे. परंतु सर्प हा अज्ञानाच्या तमोगुणाचा परिणाम आहे आणि सर्पाचं ज्ञान हा अज्ञानाच्या सत्वगुणाचा परिणाम आहे. आणि त्या सर्पामध्ये दिसणारी हालचाल हा अज्ञानाच्या रजोगुणाचा परिणाम आहे. बरोबर ना? आता आपल्याला तो सर्प भासला, म्हणजे सर्प भासला आणि कशामुळे भासला? रज्जूच्या अज्ञानाने. आणि तो कोणत्या अज्ञानाने? विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने. आणि ही रज्जूच आहे असं आपल्याला जेव्हा ज्ञान होतं तेव्हा त्या सर्पाची निवृत्ती होते की नाही? तसं रज्जूच्या अधिष्ठानाचं ज्ञान झालं की अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होते. तसं वेदांत शास्त्र सांगतं की हे संपूर्ण जगत जे आहे ते परमात्म स्वरूपावर अध्यस्त आहे, कल्पित आहे, खोटं अशा प्रकारचं भासमान आहे. त्याला सदसद, विलक्षण, अनिर्वचनीय अशा प्रकारच्या शब्दाचं म्हणजे एक परिभाषा वेदांत शास्त्राने योजलेली आहे. ठीक आहे ना? तर आता आपल्याला तो सर्पाचं ज्ञान झालं, म्हणजे अधिष्ठानाचं ज्ञान झालं आणि नंतर त्या सर्पाची निवृत्ती झाली. मग आता तुम्ही कदाचित म्हणाल की सर्पाची निवृत्ती झाली अधिष्ठान ज्ञानाने, तसं इथं आम्हाला जीव ब्रह्माचं ऐक्य झालं की या जगताची निवृत्ती व्हावी, ऐके नाही होत असेल असं वाटतं. परंतु त्या सर्पाची निवृत्ती झाली म्हणजे तो सर्प आपल्याला काही खोटा आहे असं कळला,
बरोबर की नाही? मग तुम्ही सांगा, सर्पाची निवृत्ती अगोदर झाली का त्या रज्जूचं ज्ञान अगोदर झालं, का रज्जूचं ज्ञान आणि सर्पाची निवृत्ती एकाच क्षणात झाली, एकाच कालात झाली? एकच समवायावत छेदे करून, म्हणजे एकाच समयाला. असं तुम्हाला सांगता येईल का अगोदर रज्जू गेला, आपलं अगोदर रज्जूचं ज्ञान झालं आणि मग सर्प निवृत्त झाला? किंवा असं तरी म्हणता येईल का सर्प निवृत्त झाला आणि रज्जूचं ज्ञान झालं? असंही म्हणता येणार नाही, आहे की नाही? आपण जरी आपल्या व्यवहार दृष्टीने विचार केला तर आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे, अगोदर कोणतं झालं हे सांगता येत नाही. आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती अगोदर होते का अधिष्ठानाचं ज्ञान अगोदर होतं, हे आपल्याला काही याचं पूर्व उत्तर अगोदर कोणतं आणि नंतर कोणतं हे सांगता येत नाही. तसंच या ठिकाणी सुद्धा असंच आहे की जोपर्यंत आपल्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान होत नाही तोपर्यंत जगत मिथ्या वाटत नाही. दुसरं, बरं एकच काळ आहे तर आम्ही असं म्हटलं तर चालेल की नाही? जेव्हा सर्प मिथ्या आहे असं ज्ञान होतं, हा भासलेला सर्प मिथ्या आहे, तेव्हा तर रज्जूचं यथार्थ ज्ञान झालं असं पण आपल्याला म्हणता येतं, आहे की नाही? थोडक्यात काय, कोणताही निर्णय करता येत नाही. म्हणून आम्ही असं म्हणतो की या ठिकाणी सर्पाची निवृत्ती, बरं सर्पाची निवृत्ती होते का? आतापर्यंत सर्प वाटत होता त्या ज्ञानाची पण निवृत्ती होते. सर्प आणि सर्पज्ञान दोन्ही निवृत्त होतात. रज्जूचं ज्ञान झालं की सर्पच जातो का सर्पज्ञान पण जातं? बरं त्याच्यामध्ये सर्प अगोदर जातो का सर्पज्ञान अगोदर जातं? दोन्ही त्यांची पण निवृत्ती होती ती युगपत होते. आणि रज्जूचं ज्ञान आणि सर्पाची निवृत्ती याच्यात तर आपल्याला पूर्व आणि प्रथम, आपलं प्रथम आणि उत्तर किंवा पूर्व आणि उत्तर, अगोदर कोणतं आणि नंतर कोणतं, हा भाग तर काय आपल्याला सांगताच येत नाही. म्हणून वेदांतशास्त्र असं सांगतं आपल्याला की दोन्हींचे काय होते, अधिष्ठानाचं ज्ञान आणि सर्पाची निवृत्ती ह्या गोष्टी युगपत, युगपत म्हणजे एकाच वेळेला ह्या गोष्टी घडतात असं सांगतात. आलं ना लक्षात? आता असं आहे की याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की रज्जू झालिया गोचर आभासता व्याळाकार होय, रज्जूची हा निर्धार होय जीवी. आपल्याला रज्जूवर सर्प जेव्हा भासतो आणि हा रज्जू आहे असं कळलं का सर्प सुद्धा कुठं जातो का फिरायला, दुसरीकडे निघून जातो का? तो रज्जू रूपच होतो, अधिष्ठान रूपच होतो. आता ही एक प्रक्रिया आहे, कायम लक्षात ठेवा. आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान ज्ञानानंतर, पण अधिष्ठानाचं ज्ञान झालं नाही तर निवृत्ती होते का? नाही. मग अधिष्ठान ज्ञानानंतर आद्यस्थ पदार्थाची निवृत्ती ही अधिष्ठान रूप असते, असं सिद्धांत आहे वेदांताचा. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्हाला जीव ब्रह्मैक्य ज्ञान होतं तेव्हा जगताची निवृत्ती ही ब्रह्मरूप होते. जगत सुद्धा काय होतं? ब्रह्मरूप. पण कधी जगत मिथ्या ठरलं तर ना, आहे की नाही? आयसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. आता विश्वदेव कसं असेल? देव आहे सच्चिदानंद रूप आणि विश्व आहे असं जड दुःख रूप, द्वैतात्मक. ते आहे अद्वैत स्वरूप. मग त्या दोघांचं ऐक्य कसं काय होईल? आणि तुकाराम महाराज म्हणतात ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. देव किंवा अवघी भूते साम्य आली देखील म्या काही होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. मग आता आपल्याला भूत साम्याला येतील का? त्या भूतांचं अधिष्ठान अगोदर आपल्याला ज्ञात पाहिजे, अधिष्ठान ज्ञात पाहिजे का? अधिष्ठान ज्ञात असल्यावरती भूत ब्रह्मरूप होतात, मग त्यांचा बाद होऊन मिथ्या ठरून होतात का? आहेत तशीच होतात, बाद होऊन होतात, आहे की नाही? मिथ्या पदार्थाचा बाद निश्चय. आता मृगजळ आहे, मृगजळाचा नाश करायचा आहे का मृगजळ आहे तसं खोटं ठरवायचं आहे? मग बाद करण्याचा अर्थ नाशाचा अर्थ आहे का? दिसत असताना त्या पदार्थाच्या त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय, यालाच काय म्हणतात? बाद. दिसत असताना, आहे की नाही? रज्जूचा बाद झाला का रज्जूचा नाश झाला? बाद झाला. रज्जू दिसत असताना रज्जू नाही असं ठरलं, आहे की नाही? त्याच्या आपलं सर्प दिसत असताना सर्प नाही असं ठरलं, म्हणजे बाद शब्दाचा अर्थ नाश आहे का? नाही. बरं तो पदार्थ सर्प नव्हता, नाश व्हायला तो पदार्थ तर असावा मग नाश होईल ना. आपल्याला काय ठरलं? अधिष्ठानाचं ज्ञान झालं की असं ठरतं ज्या वेळेला आपल्याला सर्प भासत होता तेव्हाही सर्प नव्हता, अगोदर नव्हता, ज्ञानानंतर नाही. सर्पाचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे, म्हणजे तो पदार्थ अस्तित्वातच नाही. वंध्यापुत्राप्रमाणे किंवा
आकाशपुष्पाप्रमाणे, नरशृंगाप्रमाणे किंवा शशशृंगाप्रमाणे तो पदार्थ काय आहे, अभावरूपच आहे, ब्रह्मकालात फक्त भासतो, एवढंच त्याचा अर्थ आहे. हे आपल्याला कळलं. ठीक आहे ना. तर आता याच्यानंतर आपल्याला जर विचारलं मग अगोदर अधिष्ठानाचं ज्ञान होतं का अध्यस्त पदार्थाची निवृत्ती होते, असं जर आपल्याला विचारलं तर दोन्ही काय होतात, युगपत होतात, असा आपला सिद्धांत झाला. आता एवढे करून काही लोक कोणतीही गोष्ट म्हणलं तर त्याच्यात पूर्वोत्तर भाव असतोच की नाही, आपल्या सगळ्या व्यवहारामध्ये असतो. बरोबर आहे ना. आता आजोबा अगोदर, नंतर वडील, नंतर नातू, हा क्रम आहेच की नाही. कोणताही आपण जायला निघालो तो एक पाऊल, त्याच्यानंतर दुसरा पाऊल, या पहिला पावलानंतर दुसरा पाऊल, पूर्वोत्तर भाव सगळ्या व्यवहारात आहे. इथं सुद्धा सांगितला पाहिजे असे काही काही लोक आग्रह धरतात. खरा सिद्धांत आपण आता सांगितला की हे सगळं युगपतच होतं, पण काही लोक फार आग्रही असतात. युगपत कसं होईल? अहो साधं आपण एक फुलांच्या पाकळ्या घेतल्या, 100 पाकळ्या एकावर एक ठेवल्या, आहे की नाही, एकावर ठेवल्या, तर युगपत म्हणायला काय हरकत आहे? आपण इकडून सोयी खोचली का तिकडं निघते की नाही? मग तिला काय असं आहे का ह्या पानातून ह्या पानात जायला काही सेकंद किंवा पळ मुहूर्त मग पुढच्या एकाच वेळेला घडू शकतात की नाही? तसं एकाच वेळेला घडू शकतात असं म्हणतं. त्या लोकांनी अशी शंका केली, असं कसं म्हणता येईल? तिथं सुद्धा वेळेचं अवधान मानलंच पाहिजे. अगोदर पहिलीच पाकळीत जाते की नाही सुई, नंतर दुसरीच जाते. आता तो इतका वेगाने जाते की आपल्याला त्या वेळेचा सेकंद तुम्ही म्हणता, पण सेकंदापेक्षाही बारीक परिमाण आहेच का नाही काळाचं. म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी पूर्वोत्तर भाव तिथं सुद्धा आहेच असं लोकांचा आग्रह आहे. मग त्या आग्रहाला उत्तर द्यावंच लागतं वेदांत्याला. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, जर द्यायचं झालं तर त्याला असं उत्तर देता येईल. आम्ही अगोदर म्हणतो जगत मिथ्या ठरलं तर मग ब्रह्मस्वरूपाचं काय होतं, ज्ञान होतं, असं आम्ही सांगतो. हा सिद्धांत नाही. एक त्याला म्हणतात काय, त्याला नाव आहे तुष्यंत दुर्जन नाही किंवा त्याला दुसरं हा ते तर आहेच होतं. त्याला प्रौढीवाद म्हणजे एखादा पैलवान दुसऱ्या पैलवानाला हे करताना हा त्याला एकदम त्याचे दंड चाचपून पाहतो ना, असं ढकलतो. तो काय करतो, एकदम मागं सरतो आणि अशी धडक देतो त्याला का त्याला चितपट पाडतो. याला काय वाटतं, आता माझं बळ यांनी आजमावलं आणि याला वाटतं की मी आता समर्थ आहे, हा कमकुवत आहे, म्हणून तो मागच सरला ना. मग याला वाटतं की आता तर मी याला पराजित करणारच, म्हणून दुसऱ्या वेळेला त्यांनी मात्र त्याला चितपट केलं. त्याला प्रौढीवाद म्हणतात. म्हणजे दुसऱ्याचा सिद्धांत अगोदर स्वीकारल्यासारखा करून नंतर त्याचा पराभव करणं, त्याला प्रौढीवाद म्हणतात. किंवा तुष्यंत दुर्जन न्याय म्हणलं तर थोडा वेळ स्वीकारलं त्याचं. तुष्यंत दुर्जन न्याय म्हणजे समोरच्या माणसाला बरं वाटावं म्हणून काय हरकत नाही, पूर्वोत्तर भाव तुम्हाला सांगतो. आता त्याला त्यांनी दृष्टांत दिला. खरं सांगा की शेवाळं जेव्हा पाण्याला आच्छादित करतं त्यावेळेला पाणी अगोदर आहे की शेवाळा आपलं पाणी अगोदर प्राप्त होतं का शेवाळा निवृत्त होतं? एकाच वेळेला घडतं, आहे की नाही? एकाच वेळेला घडतं की नाही? शेवाळाची निवृत्ती, त्या पाण्याची प्राप्ती युगपतच आहे की नाही? पण हा म्हणतो ना पूर्वोत्तर भाव आहे, तर त्याला म्हणतात काय हरकत नाही, पूर्वोत्तर भाव आहे ना, अगोदर काय कर, शेवाळाची निवृत्ती कर, आहे की नाही? पूर्वोत्तर भाव आहेच ना तुझा, तसं अगोदर काय करत, जगन मिथ्या ठरव. जगन मिथ्या ठरलं की अधिष्ठानाचं ज्ञान, अधिष्ठान तर आपण पाहिलंच आहे, स्वयंप्रकाश अधिष्ठान आहेच आहे. तिथं वृत्तीव्याप्तीची गरज आहे, फलव्याप्तीची गरजच नाही. त्यामुळं वृत्तीव्याप्ती काय करते, अज्ञान आवरणाचा भंग करते. मग त्याला काय म्हणतात, अगोदर अज्ञान आवरणाचा भंग कर आणि नंतर काय होतं, जीव ब्रह्माचं ऐक्य होतं. असं एक करपात्री स्वामींनी, अखंडानंद स्वामींनी एक गंभीर चिंतन म्हणून एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी अशा प्रकारचं उत्तर दिलेलं आहे की काय हरकत नाही अगोदर. म्हणजे याचा अर्थ काय झालं की अगोदर आपण काय निवृत्त केलं पाहिजे, अज्ञान निवृत्त केलं पाहिजे, तरच काय होईल, अधिष्ठानाचं ज्ञान. वास्तविक जेव्हा अज्ञान निवृत्त केलं तेव्हा याला ही शंका राहील का, स्वयंप्रकाश आत्मा आहेच काही की नाही? त्यावेळेला त्याला त्याच्यात शंका आहे का काही? आणि मग त्याला पूर्वोत्तर भाव तरी राहील का? आत्मा स्वयंप्रकाश आहे याचा अर्थ स्वयंप्रकाश वस्तू दुसऱ्याचं प्रकाशन करते, आहे की नाही? ती अज्ञानाचं सुद्धा प्रकाशन करणारी ती आहे, ती पूर्वापार आहे. ती काय अगोदर हे झालं तेव्हा ते नव्हतं काय?
तेव्हा सुद्धा ते होतच, असं त्याला आल्यावर त्याला पुढे शंका राहणार नाही. याला म्हणजे स्वीकारलं आणि पुन्हा त्याचं खंडन केलं. शेवटी अर्थ काय झाला, युगपतच अर्थ झाला. पण त्याचा आग्रह काय होता, पूर्व आणि उत्तर असं तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी वेळेचं व्यवधान तुम्ही मानलं पाहिजे, जसं त्या 100 पाकळ्यामध्ये आहे तसं. मग आम्ही काय सांगतो, फक्त अज्ञानाचं आवरण दूर कर, आहे की नाही, मग तुला अधिष्ठानाचं ज्ञान होईल. हे चिंतन याच्यासाठी चाललंय की आत्तापर्यंत आपण जे चिंतन केलं त्या चिंतनातला महत्त्वाची गोष्ट काय आहे की अज्ञानाचं भंग व्हायला पाहिजे, म्हणजे अज्ञान आणि अज्ञानकार्य जगत हे मिथ्या ठरायला पाहिजे. आता आपण आत्तापर्यंत विचार केला का मिथ्या आहे असा विचार केला नाही, केला असला तरी थोडा बहुत केला, आहे की नाही, थोडासा केला की ज्याच्यामुळे आपल्याला मिथ्यात्वाचं चिंतन होत राहिलं आतापर्यंत. का जीव ब्रह्माच्या एकतेचं चिंतन करत राहिलो आपण, जीव ब्रह्माच्या एकतेचं चिंतन कसं आहे हे आपण करत राहिलो. आता जर जीव ब्रह्माच्या एकतेचं चिंतन झालं असेल तर जीव आणि ब्रह्म हे दोन आहेत का एकच वस्तू आहेत? एकच वस्तू, एकच वस्तू आहे, तिच्यामध्ये दुसरा कोणता एक म्हटल्यानंतर त्याच्यात दुसरा पदार्थ आहे का आता कोणता? मग तिथं जगत आहे का अज्ञान आहे? अज्ञानही नाही आणि जगतही नाही. परंतु आगापै पंडुकुमारा येता स्वरूपाचे आघरा करी तसे आडवारा विश्वाभासू जो. आपण ज्या प्रवासाला निघालो त्या प्रवासामध्ये अडथळे असतात, त्याच्यामध्ये आपण कुठे लिहिलो आगापै पंडुकुमारा स्वरूपाच्या घरा येता. आपण स्वरूप म्हणजे आत्मस्वरूपाच्या घरात प्रवेश करीत असताना म्हणजे जीव हा ब्रह्मरूप आहे, जीव ब्रह्माहून अभिन्न आहे असं चिंतन करत असताना आपल्याला वस्तू एकच आहे अखंड, तर हे जगत दिसतं की नाही? मग त्याची वाट काय? द्वैत सिद्ध होतं की नाही? जगत एक आणि जीव ब्रह्माचं जी एकता झालं ती एक, दोन वस्तू राहिल्याच की नाही? मग द्वैत सिद्ध झालं का अद्वैत सिद्ध झालं? द्वैत सिद्ध झालं. आणि मग त्या द्वैताचा निराश तर करायला पाहिजे. तुम्ही म्हणा ते द्वैत नाहीच आहे, नाही म्हणता तर धडधडीत दिसतं कसं, आहे की नाही? प्रतीतीला येतं की नाही आम्हाला? ते प्रतीतीला येणारा पदार्थ. वंद्यापत्राविषयी आमची तक्रार आहे का? वंद्यापत्र आहे म्हणल्याने आम्ही लगेच म्हणतो वंद्यापत्र ना. आकाशपुष्पाशिवाय आकाशपुष्पाविषयी तुमची तक्रार आहे का? शशशृंगाविषयी तक्रार आहे का? नाही. आमची तक्रार बरोबर आहे की नाही? आम्ही काय म्हणतो, हे जगत आहे, त्या जगत त्या ब्रह्मस्वरूपाला द्वैत करेल की नाही? तुमचा जीव जरी ब्रह्मरूप आहे असा निश्चय झाला तरी सुद्धा जगत नावाचा पदार्थ आम्हाला दिसतो की नाही? मग तो जगत नाही कसं म्हणता येईल, आहे की नाही? म्हणून ते जगत एक आहे आणि त्यांनी ह्या तुमच्या आत्मस्वरूपाला प्रतिबंध केला किंवा त्याच्या ठिकाणी द्वैत निर्माण केलं. मग आता असं आहे की आमच्यावर जबाबदारी काय पडली? ते जे जगत जे आहे ते वंद्यापत्रासारखं म्हणावं तर प्रतीतीला येतं, आहे की नाही? बरं, ते प्रतीतीला येतं म्हणून आहे म्हणावा तर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याची सिद्धी होत नाही. म्हणजे त्याला जर सत म्हणावा तर त्याचे काय होतं, अधिष्ठानाचं ज्ञान झालं की त्याची सिद्धी सुद्धा होत नाही. सर्पाला जर असत म्हणावा तर सर्प दिसतो, आहे की नाही? प्रतीतीला येतो. त्याला जर सत म्हणावा तर रज्जूचं ज्ञान झालं का निवृत्त होतो. मग त्याला सतही म्हणता येत नाही, त्याला असतही म्हणता येत नाही. मग आम्ही असं म्हणू त्याला तो सदसत आहे, सत पण आहे आणि असतही आहे. कारण का? ज्या अर्थी प्रतीतीला येतो त्या अर्थी सत आहे, अधिष्ठानानंतर निवृत्त होतो त्या अर्थी असत आहे. ते म्हणतात तुम्ही शब्दप्रयोग केला खरा सदसत, पण हा शब्दप्रयोग काही योग्य नाही. म्हणजे आता आम्ही जिथं पाठाला बसलो इथं गडद अंधकार आहे आणि प्रखर प्रकाश आहे असं जर कोणी म्हणायला लागला, अहो या ठिकाणी अंधकार आहे, कोणी आपण ऐकून घेऊ का त्याचं? आणि तो जर पुन्हा पुन्हा म्हणला की माझं ऐकायचं, आपण त्याला कुठं तर त्याला सांगू येरवडा जवळ आहे की नाही? त्याला सांगू की हे तुझं चूक आहे. म्हणजे जर सत म्हणता येईना, असत म्हणता येईना, सदसत म्हणता येईना, कारण प्रकाश आणि अंधकार हे परस्पर विरोधी पदार्थ एका अधिकरणात एकाच कालामध्ये राहू शकत नाही. म्हणून या ठिकाणी त्याला सदसत म्हणता येत नाही. म्हणून शास्त्रकारांनी चौथीच कोटी काढली, सत नाही, असत नाही, सदसत नाही. मग ते काय? सद असताहून विलक्षणच आहे, सद असताहून विलक्षण. आणि त्याची कोणती कोटी काढली? अनिर्वचनीय. त्याला काय म्हणतात? सदसद विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असे पदार्थ असतात. उदाहरणार्थ मृगजळ आहे. मृगजळ आपण पाहतो की नाही? ज्या वेळेला उखर म्हणजे माळरान भूमी आणि प्रखर किरण सूर्याची यांचा संबंध होतो त्याच्यातून मृगजळ आपल्याला भासतं. मृगजळ आपल्याला भासतं का मृगजळ हरणाला पण भासतं? मृगजळ हरणाला पण भासतं. आता
मृगजळ भासतं म्हणून आपल्याला तहान लागली तर आपण कधी तांब्या घेऊन जातो का तिकडं, लोटा घेऊन पाणी आणायला जात नाही. आणि हरणं मात्र काय करतात की त्या काय प्रमाण आहे तुकाराम महाराजांचं, त्या मृगजळ दिसे साचपणा ऐसे, खोटी याचे पिशे उर फोडी. त्याचं काय होतं, छाती फाटून जाते, ते उर फुटून मरतं बिचारा हरिण. आता हरणालाही मृगजळ दिसतं, आपल्यालाही दिसतं, पण हरणाला ते सत्य वाटतं, हरणाला ते सत्य वाटतं म्हणून ते मरतं. आणि आपल्याला ते मिथ्या वाटतं. दिसत असून देखील पदार्थ कसा आहे, तो सतही नाही असतही नाही, सदाहून विलक्षण आहे. बरं, तो पदार्थ काही अधिष्ठानाची लाभहानी करतो का? नाही, अधिष्ठान आत्म्याची कोणतीही लाभहानी करत नाही. कारण काय आहे की तो पदार्थ मिथ्या आहे, मिथ्या पदार्थ अधिष्ठानाची लाभहानी करत नाही. म्हणून आता खूप मोठा दुष्काळ आहे, आणि दुष्काळात नेमकं ज्या वेळेला कडक उन्हाळा येतो त्यावेळेला मृगजळाचे काय पूरच्या पूर, तळीच्या तळी आपल्याला दिसतात. पण कधी आपण साळी केळी पिकवण्याचा त्याच्यावर प्रयत्न करतो का? नाही. आपलं माऊली म्हणतात मृगजळाची तळी ते दिठी दुरुनीची निहाळी, वाचून तेने पाणी साळी केळी पिकती काय. आपल्याला प्रश्न विचारतात, साळी केळी पिकतात का त्या पाण्याने? नाही पिकत, आहे की नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणजे आपण जे ते मृगजळ आहे ते मृगजळ, आता सूर्याला जर विचारलं की सूर्य महाराज तुमच्यामुळं तुमच्या किरणाचा आणि बुखरभूमीचा संबंध होऊन मृगजळ दिसतं, ते काही लोक हरण सत्य समजतं, आम्ही त्याला मिथ्या समजतो, तेव्हा मृगजळ सत्य की मिथ्या, आहे की नाही. असं जर त्याला विचारलं, आमचे आता भांडणं चाललेले, हरणाचं आणि आमचं काय लागलंय की या ठिकाणी विवाद सुरू झालाय. हरिण म्हणतं ते सत्य आहे, आम्ही म्हणतो ते मिथ्या आहे. तेव्हा तो त्यावेळेला सूर्य आपल्याला काय उत्तर देईल? मला सत्य आहे का काय हे माहीत नाही, आणि मृगजळ आहे का काय, आपलं मृगजळ नावाचा पदार्थही मला माहीत नाही, तो सत्य आहे का मिथ्या आहे हेही मला माहीत नाही. तसं अखंड आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जगतच नाही तर ते सत्य आहे का मिथ्या आहे हा विचार नाही. पण तुम्हाला आम्हाला आहे की नाही? पण तुम्हाला आम्हाला आहे, तर आपल्याला मृगजळाला भुलून आपली काय हानी झाली का कधी? बरं, ज्या जमिनीवर ते मृगजळ भासतं त्या जमिनीला त्यांनी कधी ओलं केलंय का? कधीच नाही. कारण काय, ते सदसद विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे. तसं जे जगत आपल्याला प्रतीतीला येतं, करीतसे आडवारा विश्वाभासू, जो माऊलीची दुसरी एक ओवी आहे की अशा प्रकारचं जर हे विश्व आहे, हे विश्व मिथ्या आहे असं ठरलं तर अशा प्रकारच्या अधिष्ठानाला काही लाभहानी होईल का? अखंड स्वरूपाला होणार नाही. मग जगत असल्याने बिघडलं का जगत सत्य मानल्याने बिघडलं? सत्य मानल्याने बिघडलं. जगत जर मिथ्या असलं तर मिथ्या पदार्थ आपल्या अखंड आत्मस्वरूपाच्या ठिकाणी काही लाभ करील का? लाभ करणार नाही. काही हानी करील का? नाही. का तो पदार्थ खरा अधिष्ठानाच्या ठिकाणी नाहीच आहे. आपण अधिष्ठान आहे का आपण अंतःकरणाला धारण करणारा जीव आहे, आपलं वास्तव स्वरूप आता चिंतन केलं ते आतापर्यंत. आपण सुखी दुःखी करता भोगता ज्ञानी अज्ञानी असा जीव आहे का आपण अखंड सच्चिदानंद ब्रह्म आहोत? मग अखंड सच्चिदानंद ब्रह्माच्या दृष्टीनं जगत नाहीच आहे की नाही? जगत हे नाहीच आहे. आणि जे मुमुक्षु आहेत किंवा जे मुक्त पुरुष आहेत त्यांच्या दृष्टीनं जगत दिसत नाही का? त्यांना दिसतं, पण दिसतं पण ते त्यांना काय वाटत नाही? सत्य वाटत नाही. आणि ज्यांना आत्मस्वरूपाचा अज्ञान आहे त्यांना जगत काय वाटतं? सत्य वाटतं. मग जगत सत्य आहे का जगत मिथ्या आहे का जगताचा अत्यंताभावच आहे? अत्यंताभावच आहे. तो अधिष्ठानाच्या दृष्टीने आहे का प्रत्यक्ष भासण्याच्या दृष्टीने आहे? अधिष्ठानाच्या दृष्टीने अत्यंताभाव आहे, आपल्याला भासतं ते. पण पदार्थ त्याच्यासाठी त्यांनी जगामध्ये आता एक विषय लक्षात घ्या, जेवढे जेवढे आपल्याला पदार्थ दिसतात त्या पदार्थांच्या 3 सत्ता मानलेल्या आहेत. एक आहे पारमार्थिक सत्ता, एक आहे प्रातिभाषिक सत्ता आणि एक आहे व्यावहारिक सत्ता. अशा 3 सत्ता आहेत. तर त्याच्यामध्ये ब्रह्मज्ञान झालं की ज्याचा बाध होतो, ब्रह्मज्ञान झाल्यावरच जी खोटे ठरते. जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत ते सगळे पदार्थ जे आहेत ते आपल्याला भासत राहतात, खरे वाटत राहतात. त्या पदार्थांना म्हणतात व्यावहारिक सत्तावान पदार्थ. आणि काही पदार्थ आहे मृगजळ आहे, सूर्यास्त झाला की मावळतं, आहे की नाही? त्याला काही ब्रह्मज्ञान लागतं का? नाही. ब्रह्मज्ञाना वाचून ज्यांचा बाध होतो ते सगळे पदार्थ काय असतात? मिथ्या असतात. त्यांना काय म्हणतात? मिथ्या.
आणि त्या पदार्थांची सत्ता कोणती आहे? प्रातिभाषिक आहे की नाही. उदाहरणार्थ मृगजीव, स्वप्न जे आपल्याला भासतं, तर ते स्वप्न जे भासतं त्या स्वप्नाची निवृत्ती ब्रह्मज्ञानाने होते का ब्रह्मज्ञाना वाचून होते? आणि जागृतीतले हे जे घरदार हे सगळे पदार्थ आपल्याला भासतात तर ते कशाने निवृत्त होतील? ब्रह्मज्ञानाने. फक्त आपण सुषुप्तीतून जागृतीत आलो का स्वप्न गेलं, मग त्याला ब्रह्मज्ञान पाहिजे का? नाही. ब्रह्मज्ञाना वाचून ज्यांची निवृत्ती होते त्या पदार्थांची सत्ता कोणती असते? सत्ता म्हणजे त्यांचं अस्तित्व, अस्तित्वाचा प्रकार, त्याला काय म्हणतात? प्रातिभाषिक सत्तावान पदार्थ, त्याला काय म्हणतात? प्रातिभाषिक. आणि ब्रह्मज्ञानाने जातं, जोपर्यंत आपल्याला ब्रह्मज्ञान झालं नाही तोपर्यंत हे जे जागृतीतले सगळे पदार्थ आहेत त्या पदार्थांची सत्ता कोणती आहे? आपलं व्यावहारिक सत्ता आहे. त्यांची सत्ता कोणती आहे? व्यावहारिक. एकदा का पारमार्थिक सत्तेचं ज्ञान झालं, आपल्या आत्म्याचं ज्ञान झालं का ते पदार्थांचा काय होतो? बाध होतो. ते पदार्थ मिथ्या ठरतात. मग त्यावेळेला आपल्याला जागृतीतले पदार्थ आणि स्वप्नातले पदार्थ दोन्ही सारखेच वाटायला लागतात. तेव्हा व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता दोन्ही मिळून प्रातिभाषिक सत्ताच आहे असंच आपला निश्चय होतो. बरोबर ना. आणि एक सत्ता कोणती आहे? पारमार्थिक. पारमार्थिक सत्ता कोणाची आहे? पारमार्थिक सत्ता फक्त ब्रह्मस्वरूपाची, आत्मस्वरूपाची, धन्याची, परमात्म्याची. नाथ महाराज भारुडामध्ये म्हणतात सत्ता धन्याची की जी मायबाप, आहे की नाही. सत्ता कोणाची? धन्याची. धन्याची म्हणजे अखंड असणाऱ्या परमात्म्याची फक्त सत्ता आहे. अशा तीन सत्ता या ठिकाणी जर आपण मानल्या तर प्रातिभाषिक सत्ता तर ब्रह्मज्ञाना वाचून निवृत्त होते आणि व्यावहारिक सत्ता ही ब्रह्मज्ञानाने निवृत्त होते. म्हणजे ब्रह्मज्ञान झालं का ह्या दोन्ही सत्ता मिळून काय होते? एकच प्रातिभाषिक सत्ता राहते. आता प्रातिभाषिक सत्ता जी राहते ती अधिष्ठानाच्या दृष्टीने का तुम्हाला आम्हाला समजावून देण्यासाठी? समजावून देण्यासाठी आहे. बरं, प्रातिभाषिक पदार्थ जे असतात ते तरी अधिष्ठानाचं लाभहानी करतात का? नाही. मग या ठिकाणी जगताची निवृत्ती करायची आपल्याला. जो पारमार्थिक साधक आहे, जो विचाराला बसलेला आहे, त्याला जगताची निवृत्ती करायची का जगताचा मिथ्यात्व निश्चय करायचा? फक्त जगताचा नाश केल्याशिवाय ब्रह्मज्ञान होणार नाही का जगताचा बाध केल्याशिवाय होणार नाही? मग बाध काय? त्यांनी पंचदशीमध्ये श्लोक आहे ना, ना प्रतीती तयोर बाधा किंतु दृढ मिथ्यात्व निश्चय. त्या पदार्थाची अप्रतीती येणं याला काय बाध म्हणता येईल का? का प्रतीती येत असताना तो पदार्थ खोटा ठरवणं याला बाध म्हणता येईल? त्याच्याविषयी मिथ्यात्व निश्चय हाच त्याचा काय आहे? बाध आहे. त्याचा नाश करण्याची गरज नाही. मग ब्रह्मज्ञानी पुरुषाला जगताची प्रतीती येणार नाही का जगताची सत्यत्वाने प्रतीती येणार नाही? आता तुम्ही बोला, मी सारखा बोलल्यामुळं जगताची प्रतीती ज्ञानवान पुरुषाला येईल का नाही? जगत दिसेल का नाही? डोळे उघडल्यावर शब्द ऐकू येतील की नाही? कान ऐकल्यावर येतील की नाही ज्ञानवान पुरुषाला? आणि अज्ञानाला पण येणार. बरं, जगत त्याला भासणार आणि अज्ञानाला पण भासणार. पण मग दोघांमध्ये फरक काय आहे? अज्ञानाला मिथ्या वाटेल आणि अज्ञानाला सत्य वाटेल आणि ज्ञानवानाला काय वाटेल? मिथ्या वाटेल. आहे की नाही? दचा मान नाही करायचा, आहे की नाही? तर अज्ञानाला सत्य वाटेल आणि ज्ञानवान पुरुषाला ते मिथ्या वाटेल. मग जगताची निवृत्ती करायची म्हणजे नाश करायचा का बाध करायचा? बाध म्हणजे काय? त्याच्या मिथ्यात्वाचा निश्चय हाच काय आहे? बाध आहे. तेव्हा आतापर्यंत आपण जेव्हा तो परमात्मा मीची असे असं म्हणतो त्यावेळेला जगत राहील का नाही? त्यावेळेला जगत प्रतीतीला येईल की नाही? येईल. पण त्याच्याविषयी सत्यत्व बुद्धी होणार नाही. कारण अधिष्ठानाच्या ठिकाणी जो पदार्थ नसून भासतो, ऐका नाही, तेच काय करतो? तिथं भासतं. स्वप्नातले पदार्थ असतात का? भासतात. तसंच हे जागृतीतलं जगत ज्ञानवान पुरुषाच्या दृष्टीनं आपल्या अधिष्ठानात नसून त्या ठिकाणी भासतं. उलट नसून भासणं हेच मिथ्यात्वाचं काय आहे? लक्षण. जे दृश्यम दिसतं पण अधिष्ठानापुढं त्याची अधिष्ठान ज्ञानापुढं ते टिकत नाही. म्हणून ज्ञानाचं आणि अज्ञानाचं सारखं भांडण चाललेलं आहे. काय? एक म्हणतो जगत नाही तर दिसतं कसं? बाबा सांगत असतात. मग दिसतं का असा विचारतो. हा म्हणतो जर दिसतं म्हणून सत्य म्हणत असतील तर अधिष्ठानाचं ज्ञान झाल्याबरोबर ते टिकत का नाही? आहे की नाही? असा दोघांचा वाद आहे. आणि त्याचं सामंजस्य असं आहे का जगत दिसल्याने बिघडत नाही, त्याला सत्य मानण्याने आपल्याला बिघडतं. म्हणजे मनुष्याला अनर्थाला प्राप्त होतो. अशा रीतीनं अधिष्ठानाचं ज्ञान झालं की जगताची निवृत्ती होणं म्हणजे जगताची निवृत्ती म्हणजे जगताचा नाश नसून
त्याविषयी त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय किंवा त्यालाच म्हणतात बाध निश्चय किंवा त्यालाच म्हणतात मिथ्यात्व निश्चय हा एकदा झाला की आता याच्या पुढे काही त्याला भीती आहे का? मग त्याला ह्या स्थूल देहा संबंधाने होणाऱ्या क्रिया, सूक्ष्म देहा संबंधाने होणाऱ्या क्रिया किंवा कारण शरीर याच्याविषयी काय अभिमान आहे का त्याला? आता नाही, कारण त्याचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. मग मी आहे आत्मा, आत्मा आहे पारमार्थिक सत्तेतला, आणि हे असणारं जगत हे कोणत्या सत्तेतलं आहे? प्रातिभाषिक सत्तेतलं आहे किंवा व्यावहारिक सत्तेतलं आहे. आणि त्यामध्ये ह्या 3 सत्ता मानल्या ना आपण. कोणत्याही जगतामध्ये असणाऱ्या पदार्थाच्या किती सत्ता झाल्या? 3 सत्ता झाल्या. किंवा जगतामध्ये 2च सत्ता, त्याच्या अधिष्ठानाची एक पारमार्थिक सत्ता. म्हणून झोपू नका. तर याच्यामध्ये आपल्याला हे जे 3 सत्ता आहे ह्या सत्तेत का तुम्ही म्हणा, तुम्ही नुसतं प्रतिज्ञा केली, असं आहे की नाही प्रतिज्ञा मात्रेनं वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. कोणताही सिद्धांत किंवा वस्तूविषयी तर तुम्हाला जर काही सिद्धांत रूपाने मांडणी करायची असेल, हां आम्ही सांगतो जगत मिथ्या आहे, आम्ही सांगतो जीव ब्रह्म एक आहे, एवढं सांगून होईल का? का चिंतन करावं लागेल त्याला. चिंतनाने ही गोष्ट आपल्याला पटली पाहिजे, कळली पाहिजे, आहे की नाही, असं त्यांचा काही निर्धार आहे. त्याप्रमाणे जर पाहिलं तर तुम्ही म्हणतात की जगत दिसल्याने काय बिघडत नाही. कसं बिघडत नाही? आम्ही उदाहरण सांगतो. जगताची सत्ता वेगळी आहे आणि परमात्म्याची सत्ता वेगळी आहे. आणि कोणताही व्यवहार त्या अधिष्ठानाला साधक किंवा विरुद्ध बाधक असा व्हायचा असेल तर त्याला सत्ता काय पाहिजे? समान पाहिजे. त्यासाठी उदाहरण देतात वेदांत शास्त्रकार की असं आहे की तुम्हाला ताण लागली, आता ताण लागली तर आता तुम्ही कोणत्या सत्तेत आहे? जागृतीमध्ये. जागृतीमध्ये आहे की नाही? जागृतीतल्या पदार्थाची कोणती सत्ता आहे? व्यावहारिक. स्वप्नातल्या पदार्थाची कोणती सत्ता आहे? प्रातिभाषिक. सिद्धांत काय आहे? समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. सिद्धांतात काय आहे? समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. मी काय प्रत्येकाकडे डोळे लावून पाहू शकत नाही याच्यामध्ये, आणि ते आवश्यकता पण नाही. कारण आपण सगळे काय समजतात की सगळ्यांचे डोळे माझे डोळे कोणाकडे आहे? सगळ्यांचे. पण सगळ्यांचे डोळे कोणाकडे आहेत? माझ्याकडे, आहे की नाही? तर आता पहा, समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो. याच्यासाठी उदाहरण सांगतात की समजा तुम्हाला जागृतीत आता ताण लागली. कोणती सत्ता आहे आता? कोणती सत्ता आहे? व्यावहारिक सत्ता. मग तुमची ताण कोणत्या सत्तेतली? आता व्यावहारिक सत्तेतलं. पाण्याची कोणती सत्ता आहे? व्यावहारिक सत्ता. मग आता तुम्हाला ताण लागली तर काय पाहिजे? पाणी. विहिरीवरून तुम्हाला आता जर पाणी आणून दिलं तर तुमची ताण भागेल का? ताण भागेल, आहे की नाही? मग त्यांची सत्ता कोणती? पाण्याची सत्ता आणि तुमची ताणीची सत्ता, दोन्ही काय आहेत? एका सत्तेतले आहेत. मग समान सत्तेत साधक व्यवहार झाला की नाही? तृषा निवृत्ती, ताणीची निवृत्ती, असा व्यवहार झाला की नाही? झाला. आता तुम्हाला स्वप्नामध्ये तहान लागली, आहे की नाही? आणि तुम्ही रात्रीचं तांब्या उशाला घेऊन बसलेले आहेत आणि स्वप्नामध्ये खूप तहान लागली तर त्या उशाच्या तांब्यामध्ये जे पाणी आहे त्या पाण्याने तुमची तहान भागेल की नाही? भागणार नाही. कारण स्वप्नातले तहान कोणती आहे? प्रातिभाषिक. आणि तांब्यातलं पाणी कोणत्या सत्तेतलं आहे? मग समान सत्तेत साधक बाधक व्यवहार घडतो का विषम सत्तेतही घडतो? का विषम सत्तेत घडूच शकत नाही. आणि आपल्या परमात्म्याची सत्ता कोणती आहे? पारमार्थिक. मग यो व्यवहार असा अध्यास मूलका, जेवढा व्यवहार होईल तो काय आहे? आध्यासिक किंवा मिथ्या आहे. आणि तो अधिष्ठानाची म्हणजे अधिष्ठान आत्म्याची कोणती लाभहानी करील का? नाही. मग जीव ब्रह्माची एकरूपता झाल्यानंतर जगत जरी तुम्हाला कितीही दिसलं तर माणसाने त्या जगताच्या अप्रतीती व्हावी असा आग्रह असावा. अप्रतीती म्हणजे ते दिसूच नाही असा आग्रह असावा का मिथ्यात्व निश्चयाचा आग्रह असावा? मिथ्यात्व निश्चयाचा आग्रह असावा. दिसण्याचं काहीही दुष्परिणाम होणार नाही. मग जर तुम्हाला आता जीव ब्रह्मैक्य ज्ञान झालं असेल, ऐक ना, असेल म्हणजे आहेच आहे, झालेलं आहेच आहे. आता आपल्याकडून घडणाऱ्या जो व्यवहार आहे तो सगळा व्यवहार अध्यासमूलक आहे की नाही? भ्रमात्मक आहे की नाही? मिथ्या आहे की नाही? मग त्या मिथ्या पदार्थाचा आपल्या आत्मस्वरूपावर काय लाभ होईल? काय हानी होईल? कोणत्याही प्रकारची लाभ हानी नाही. मग आता सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो या जो तो युद्धायुज्यस्व नैवम पापम अवाप्स्यसे. मग आता आपल्याला खूप
चांगलं क्रिया आपल्याकडून घडली त्याचा काही विशेष आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निर्माण होईल का? आपण सत्कृत्य केलं आणि दुष्कृत्य केलं तर आत्म्याची काय हानी होईल का? काही हानी होणार नाही. हे अगदी खरं आहे ना. तर आता हे खरं, हे किती दिवस, हा निश्चय किती दिवस ठेवायचा आता? आता जन्मभर ठेवायचा, मरेपर्यंत ठेवायचा की माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सुख आहे का दुःख आहे का ते अंतःकरणाचे धर्म आहे, जन्म आहे का मरण आहे का ते अंतःकरणाचे धर्म आहे, तुमच्या ठिकाणी अज्ञान आहे का? त्या दोन्हीचं कारण कोण आहे? अज्ञान. स्थूल शरीर काय आहे? 3 शरीर आहे. हे स्थूल शरीर आहे, बरोबर ना. एक त्याच्या आतमध्ये कोणतं आहे? सूक्ष्म शरीर आहे, अंतःकरण. ते अंतःकरणाने जेवढं तुमचं शरीर आहे सगळ्याला व्यापलेलं आहे की नाही. पण हे दोन्ही आहेत अंकुर. त्याचं मूळ कोण आहे? बीज कोण आहे? कारण शरीर आहे की नाही. अज्ञान, त्याला दुसरं नाव काय आहे? अज्ञान. मग त्या अज्ञानापासून ते का त्या अज्ञानाचे प्रकाशक तुम्ही का त्या अधिष्ठान अधिष्ठान तुम्ही? अधिष्ठान कोण आहे? तुम्ही. आणि मग त्या अधिष्ठानावर कारण शरीर, स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर ह्या त्या अधिष्ठानावर भासलेले आहेत की नाही, का ते आद्यस्थ आहेत की नाही. आणि त्यांची सत्ता कोणती? आता अधिष्ठानाचं ज्ञान झालं तर त्यांची सत्ता व्यावहारिक आहे का आता प्रातिभाषिकच आहे? स्वप्नातल्या देहाची प्रातिभाषिक आहे का जागृतीतल्या देहाची प्रातिभाषिक आहे का दोन्हींची प्रातिभाषिक आहे? मग प्रातिभाषिक सत्तेतला पदार्थ पारमार्थिक सत्तेतल्या पदार्थाला लांबहानी करील का? आणि ते पारमार्थिक सत्ता कोणाची आहे? परमात्म्याची. मला वाटलं का माझी आहे तुम्ही म्हणता. का आपलीच आहे? तोच परमात्मा मीची असे कालपर्यंत अगदी मान उंचावून आपण सांगत होते ना, आता कसं काय लगेच परमात्म्याची? माणसाला असे असतं की जर चांगलं घडलं ना तर ते आपलं आहे आणि दुसऱ्याने घडलं तर ते त्याचं आहे की नाही. ते त्यांनी केलं म्हणून असं झालं. तर आता काय काही लाभ हो हानी हो सगळं कोणावर घ्यावं? आपल्यावरच घ्यावं आहे की नाही. आपल्या आत्मस्वरूपावरच घ्यावं. का आत्मस्वरूपाचं होतच नाही काही लाभ हानी होतच नाही. ते ज्याच्या माथी मारून द्यावं. सुखदुःख झाले तर अंतःकरणाचे आहे की नाही. स्वामी महाराज सांगायचे दुसऱ्याच्या पत्नीला कोणी दागिने करत नाही. तसं या ठिकाणी त्या आपल्या जीवनात सजवायचं कोणाला? सजवायचं सूक्ष्म शरीराला सजवावं का स्थूल शरीराला सजवावं? का दोन्हीलाही सजवूच नाही. कारण का ती आपली नाही, ती आपणही नाही तर ती आपली नाही, ते मी नाही आणि माझी नाही. मग सजवायचं म्हणलं तर कोणाला सजवावं? आत्म्याला कशाने सजवणार व? आत्म्याला सजवायला काय कोणता पदार्थ दुसरा नाही सजवायला. मग आत्मा सजणार का? सजलेलाच आहे आत्मा. आत्मा सज आता त्याला सजवायचं म्हणलं का पुन्हा भ्रम आला आहे का नाही. भ्रम पूर्ण निवृत्त झाला नाही म्हणून त्याला आता काय करायचं? काही करायचं नाही. हे करायचं स्वामी महाराज म्हणायचे. आता काय काही करायचं नाही. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. आता काय करायचं का? काम नाही झालो पाहि रिकाम. आणि फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा बैसोनी. आता आपण काय होतो? करता भोगता होतो म्हणून तर दुःख भोगत आलो आहे की नाही. ज्ञानोबारायांनी त्यांच्या चरणाजवळ आणून आपल्याला हे सांगितलं का तू अकर्ता आहेस, अभोगता आहेस आणि तू काय आहे? द्रष्टा आहेस. द्रष्ट्याला दृश्यापासून काही लाभ हानी होतो का? दृश्यात झालेले बदल द्रष्ट्यामध्ये होत असतात का? नाही. जर त्याने उगीच त्याच्याशी संबंध जोडला त्या संन्याशासारखा, काल सांगितलं ना, संन्याशी उभा राहिला 2 भगिनींच्या भांडणात, तर त्याला काय झालं? त्याला शिवी खावी लागली. मग आपण खऱ्या अर्थाने भोगता व्हावं का करता व्हावं का दोन्ही होऊ नये? मग का द्रष्टा व्हावं का द्रष्टाही होऊ नये? द्रष्टा सुद्धा होऊ नये. आम्ही जर द्रष्टा होऊ नये म्हणतो तर भोगता व्हावं म्हणेल का? आणि भोगता होऊ नये द्रष्टा होऊ नये म्हणतो तर करता व्हावं म्हणू का? मग काय व्हावं? काहीच होऊ नये. काय आपल्या स्वयंमहिमनी प्रतिष्ठिता, आपल्या महिमेमध्ये असावं. बनण्याची हानी होती आहे. स्वामी महाराज सांगायचे, एक गोष्ट सांगायचे. काही माणूस झालं का मी वारकरी आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी महाराज आहे, मी वेदांताचार्य आहे, मी सर्व दर्शनाचार्य आहे, महाराज आहे, असं काही जरी म्हटलं तर ते आत्म्याला काय केलं? उपाधी लावली की नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं? मग चला नाथिलेची काय माझे तुझे कोण ओझे वागवी, दुसऱ्या आगा पैपुडीलाचे ओझे आपल्या माथा घ्यायचे, तरी सांगे कान दाटीचे धनुर्धरा. पुढच्याचं ओझं आपल्या मस्तकावर घेतलं तर आपण दबून जाऊ की नाही? दबून जाऊ. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, त्यांचे धर्म आपले घ्यायचे कशासाठी? आणि घेतले का सगळं काय होईल? आपल्या मानेवर बसेल. त्या आत्म्याला करता भोगता द्रष्टा असं काहीतरी म्हणावं लागेल. वास्तविक तो दृंग मात्र ज्ञान स्वरूप आहे. त्याच्या ठिकाणी अज्ञान कधी झालंच नाही, अज्ञान कार्याचा स्पर्श कधी झालाच नाही. अशा प्रकारचा तो आत्मा आहे. हे चिंतन आहे की नाही.
आणि जर केलं तर कसं आपल्याला सगळं वाटतं. स्वामी महाराज म्हणायचे की टोपीसुद्धा शेंडा आला पाहिजे, कारण का आपलं जरा वेगळे पण काहीतरी दिसावं आहे की नाही याच्यामध्ये. आता काल ते महाराज सांगत होते, आम्ही सगळ्या मुलांना एक गोष्ट सांगतो बरं का, नंतर पुन्हा काय कुठं सुरू झालं ते सांगा. कुठं सुरू झालं ते सांगा. आपलं चिंतन याच्यासाठी चाललंय की बनण्याची हानी होती आहे, एवढं वाक्य लक्षात ठेवा. तर आता एक नवीन संशोधन झालंय, तर त्याचं असं, तुम्ही गेल्या वर्षी तुम्ही कोणाला बाहेर सांगू नका हे, कारण ते सांगितलं तुम्ही गेल्या वर्षी आम्हाला हेच सांगितलं होतं, मग तुम्हाला नवीन काय आहे की नाही. तसं जर एक नवीन संशोधन झालं आपल्या वैदिक धर्मामध्ये, एक तर असे सर्व लोक जे लोक काय करतात, चम्मन करतात, सगळं केस पूर्ण काढून टाकतात, लयरूप निवृत्ती करतात वारंवार. आणि काही लोक जे तर ते केस राखतात आपल्या साधू समाजामध्ये, तर ते संन्यासी जे आहे ते 2 महिन्यांनी मुंडन करतात, किंवा काही काही करतच नाही. हे दंडी संन्यासी ते 2 महिन्यांनी पौर्णिमेला मुंडन करतात. तर आणि काही जे साधू आहेत आपल्या हिमालयात जाऊन पहा, एवढे थंडीत तर त्यांचे सगळे केस वाढलेले असतात. काहींचे केस आता कुंभामध्ये जा जमिनीवर लोळत चालतात, म्हणे जमिनीपर्यंत असे केस असतात. तेव्हा ती अशी पद्धत का संन्याशांनी इतके केस वाढवायचे, किंवा काही पंडित लोक जे ते केस काढतात हे का, असं त्यांनी शंका केली. तर त्याचं नवीन संशोधन केलं जर्मन देशामध्ये, किंवा याचा काय उपयोग होतो शरीरामध्ये. तर त्यांच्या असं लक्षात आलं की बाकीच्या शरीरावर शारीरिक परिणाम तर होतातच काही व्याधींचे वगैरे, पण जो मनुष्य केस काढतो तर ते, किंवा केस पूर्ण लांबवतो, केस जर पूर्ण लांबवले तर काय होतं की आपले जे काही मेंदूमध्ये स्मृती केंद्र आहे, स्मरणशक्ती जी आहे, तर स्मरणशक्ती त्याच्या अधिक वाढते असं आहे. आणि जर आपण केस पूर्णपणे चम्मन केलं तरी त्याची स्मरणशक्ती अधिक वाढते. आणि ज्यांचे अर्धवट वाढलेले आहेत ना, म्हणजे कटिंग वगैरे आपण करतो ना, तर त्याची जी स्मृतिशक्ती, मेधाशक्ती, आकलन शक्ती ह्या सर्वांचा ह्रास होतो असं त्यांनी सांगितलं. म्हणून भारतातल्या पंडितांना तिकडचे लोक का शरण येतात, तर ते केस वाढवित नाहीत म्हणून, असं त्यांनी सांगितलं. की ते लोक कटिंग ठेवतात ना परदेशातले, मग आता पहा तुम्ही ते लोक इकडे येतात, पहिलं ते काय करतात, दिल्लीला उतरलं की चम्मन करतात आणि मग ऋषिकेशला येतात, मग हरिद्वारला येतात, कारण त्यांना इकडचं ज्ञान गोळा करायचं ना. आणि आपल्याला ते ज्ञान आहेच आहे की नाही, आपल्या ठिकाणी आहेच आहे, पण आपल्याला काय वाटतं आपलं ज्ञान फार झालं, त्याला खुरट करायचं, फार वाढू द्यायचं नाही, म्हणून आपण काय करतो, कटिंग करतो. ते नवीन संशोधन आहे आता. आणि खरं आपल्याला काय वाटतं, सप्ताहासाठी आपण जेव्हा जातो ना, तेव्हा ते त्या लोकांसारखंच, खेडवळ लोकांसारखंच आपण जर पूर्ण चम्मन करून गेलं तर लोक लगेच बाबा बाबा म्हणतात. आपल्यावर मी काय बाबा आहे का, आहे का नाही. कटिंग ठेवल्यावर कोणी बाबा म्हणत नाही, त्याच्यासाठी तर हे नवीन संशोधन आहे याच्यामध्ये. तर आता ते आपलं आपण ठरवायचं आहे का नाही. तर बनण्याची हानी होते याच्यासाठी गोष्ट सांगतात ते स्वामी महाराज फार रंगवून सांगायचे, मला काही तेवढे शब्दात सांगता येणार नाही, थोडक्यात सांगतो. एक गुरु शिष्य चालले होते आणि ते एका राजाच्या बागेमध्ये गेले. त्या राजाच्या बागेमध्ये गेले, दुपारची वेळ होती आणि त्यांना वाटलं की आता उकाडा होतो, म्हणून ते बागेमध्ये शिरल्यावर त्यांनी काय केलं, त्या राजासाठी जो चोपाळा टांगलेला होता, चोपाळा त्याला किंवा दुसरं काय म्हणतात त्याला, म्हणजे झोपाळा काय, झोका, तर त्या झोक्यावर चांगल्या फळ्या वगैरे मांडलेल्या होत्या, तिथं जाऊन बसले. झाडांची गर्द छाया होती, हवा सुटली, त्यांना बरं वाटलं. तेवढ्या त्या राजाच्या नोकरांनी, त्या पारेकऱ्यांनी पाहिलं, ज्या राजाच्या आसनावर बसू नये, मोठ्या माणसाच्या आसनावर बसू नये, म्हणून त्या ठिकाणी तो गेला धावत. आणि त्यानं म्हणलं, कोण रे तुम्ही. तर त्या मनुष्याला विचारलं, गुरु आणि शिष्य होते. तर त्यांनी सांगितलं की त्यांनी सांगितलं, परमहंस परिव्राजकाचार्य श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ प्रातस्मरणीय वंदनीय आमक्या महाराजांचा मी शिष्य आहे. ते म्हणे, जर एवढ्या पदव्या लावून सांगतो, तुला राजाच्या त्या झोक्यावर बसावं एवढं कसं कळलं नाही. कान धरला, त्याला मानेला धरून त्या गेटच्या बाहेर काढून दिलं. आणि ते गुरु आपल्या थाटात तिथंच बसले, तिथे दोघंही बसलेले होते ना. त्यांना म्हणे, तुम्ही कोण. म्हणे, मी एका साधा प्रवासी, रस्त्याने चाललो होतो, आम्ही भ्रमण करणारे, आम्हाला काय कल्पना
इथं बसलो, आपलं ऊन होतं म्हणून बाहेर. तर ठीक आहे म्हणे, तुम्ही वयस्कर दिसता, तर काय तुम्हाला कल्पना नव्हती, तर आता तुम्ही इथून बऱ्या बोलाने चालते हो. ते आपले उठले, आभारी आहे म्हणले आणि निघून गेले. तो शिष्य दुरून पाहत होता आता गुरूंची काय होतं. तर गुरूंना काय केलं नाही, त्यांनी त्याला सरळ जाऊ दिलं. मग ते म्हणे, तुम्हाला मानगुटीला धरलं नाही, काही नाही, हात जोडीत तुम्हाला जा म्हणे, आणि मला मात्र गचांड्या खात बाहेर का यावं लागलं, याचं कारण काय. तर त्यांनी सांगितलं, याचं कारण आहे ना, तू श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ बराच मोठ्या गुरूंचा मोठा शिष्य झाला आणि मी आपला सामान्य माणूस आहे असं त्यांना म्हटलं. तर त्यांनी सांगितलं, बननेशे हानी होती आहे. म्हणून जेवढं जेवढं आपल्या जीवनामध्ये आपण विशेष होऊ तेवढं जास्त दुःख आहे. त्यांनी लिहिलं की सगळं दुःख सामान्यात दुःख नाही, दुःख कुठे आहे, विशेषात. म्हणून आपण काय बनू नये, काय बनू नये, भोगता बनू नये, करता बनू नये, द्रष्टा बनू नये. तो का म्हणे, साहे देव आहे तैसा आहे, अशा प्रकारचं आपण झालं पाहिजे. आणि हे कधी राहता येईल सामान्यात, सामान्याच्या दृष्टीने जेव्हा विशेषाचा बाध होईल. विशेष असणारी जागृती अवस्था कोणती आहे, विशेष आहे. आणि विशेषामध्ये जर आपण तिला सत्य मानलं तर आपल्याला त्या ठिकाणी दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जागृतीतले किंवा ज्याला व्यावहारिक सत्तावान पदार्थ आहेत, हे सगळे पदार्थ मिथ्या आहेत असा आपला निश्चय झाला तर सामान्य रूपाने असणार त्याला सत्सामान्य म्हणतात वेदांताच्या परिभाषेत. असं जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान मीच आहे असं झालं तर अहंकार येईल का तिथं, अहंकाराला जागा आहे का. ज्या ठिकाणी साधं या ठिकाणी कोणती क्रिया आहे का, एकच वस्तू झाली, अखंड वस्तू. जितकी वस्तू व्यापक असते ना त्या व्यापकामध्ये क्रिया होत नाही. याच्यासाठी वेदांतात उदाहरण द्यायचे स्वामी महाराज की आपण आता बोलतो की नाही, आपली पोकळी मुखाची मोकळी आहे म्हणून बोलतो की नाही. आणि मी जर पाणी घेतलं, तोंडात चूळ भरला आणि मी जर राम म्हणायला लागलो तर बोलता येईल का मला, आणि बोलायला गेलो तर काय होईल, ते पाणी बाहेर जाईल की नाही. म्हणून व्यापक आत्मा अखंड, ज्याला आपण चिदांबोधी असं त्याला म्हटलेले, चित म्हणजे ज्ञान समुद्र, चित समुद्र असा जर मी आहे तर माझ्या ठिकाणी ज्ञानाचा तरी व्यवहार होईल का, क्रिया घडेल का. त्या ठिकाणी क्रिया पण घडणार नाही. ज्ञानाचा व्यवहार, ज्ञानरूप आहे पण ज्ञानाचा व्यवहार आहे का, व्यवहार करायला दोन लागतात आहे की नाही. आणि तिथं दोन वस्तू तर राहिल्या नाही. बरं दोन आहे, जगत दिसतं पण ते कसं आहे, मिथ्या आहे. मग मिथ्या जगत असणारं ते अधिष्ठान, व्यापक अधिष्ठानामध्ये त्याला प्रवेश करायला जागा आहे का, कुठं काही नाही. घनीभूत त्याला म्हणतात, घनीभूत आनंद, घनीभूत सत्ता, घनीभूत प्रकाश आहे की नाही. असं विभू आणि सगळ्या जगाचा अधिष्ठान. अधिष्ठान म्हणण्याने खरं ते अधिष्ठान झाले का जगत दिसतं म्हणून त्याला आम्ही अधिष्ठान म्हटलं, जगत दिसतं म्हणून आम्ही त्याला अधिष्ठान म्हटलं. वास्तविक त्याला काहीही माहीत नाही. अशा प्रकारचं ते तत्व आपल्या महिमेत राहिलेलं आहे. म्हणून आपण जर आपल्या महिमेत राहिलं, आपल्या महिमेत राहणं म्हणजे महिमा म्हणजे महान, महान म्हणजे व्यापक, विभू आहे की नाही. विभू कोण आहे, आत्मा, आणि तो आत्मा कोण आहे, मी. असं जर म्हटलं तर जगातल्या कोणत्या वस्तूचं त्याला कौतुक आहे, कोणत्याच कौतुक नाही. मग त्या ठिकाणी त्याला कौतुक नाही पण त्याला आनंद तर भोगावा वाटला तर त्याला ही वस्तू जी आहे ती कल्पित आहे आणि तो अखंड काय म्हणत राहतो, अहम ब्रह्मास्मी, ब्रह्मा अहमस्मी, सहा अहम, अहम सहा. का तो आता म्हणेल हा माझा आई, हे माझे वडील, हे माझा मित्र असं म्हणेल का सगळेच आत्मरूप आहे, अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव. अशा वेळेला अशी जी काही वेदांताने आपल्याला स्थिती प्राप्त करून देण्याचं ठरवलेलं आहे हे शास्त्र आपल्यावर अत्यंत उपकारक आहे. आपलं चिंतन याच्यासाठी चाललं होतं की ही ओळीच आता आपली संपलेली, म्हणजे त्यात जेवढा यथाशक्ती यथामती त्याचा आपण एक विस्तार करून पाहिलं. त्याच्यामध्ये मुख्य मुद्दा राहिला होता जगताच्या मिथ्यात्वाविषयी आपण विशेष चिंतन केलं नाही. स्वप्नातले पदार्थ जागे झाल्यावर स्वप्नात कोणाचे वडील मरण पावले म्हणून दशक्रिया करतो का, मुलगा झाला म्हणून कोणी बारसं करतं का, नाही. आता जागृती आणि स्वप्न जर एक ठरलं तर जागृतीतल्या कोणत्या, जागृती आणि स्वप्न काय झालं, एक ठरलं. आपल्याला कोणती जागृती आली, स्वरूप जागृती आली. आपण आपल्या स्वरूपात जागृत झालो तर आता जगताचं काय आपल्याला कौतुक आहे का, जगता त्या ठिकाणी आता मी आहे का माझं आहे, माझंही नाही आणि मी नाही. मी नाही म्हणजे माझं अस्तित्व नाही का अस्तित्वाचा व्यवहार नाही, आता ज्ञान नाही का ज्ञानाचा व्यवहार नाही, आनंद नाही का आनंदाचा व्यवहार नाही. अशी अव्यवहार्य तिथं वाणीनं तरी सांगता येतं का, बुद्धी तरी जाणायला आहे का. अशा प्रकारची अखंड असणारी जी चिदवस्तू आहे किंवा त्याला वस्तू असं नाव द्यायचं, अशा प्रकारची जी स्थिती आहे ही जर मनुष्य जीवनामध्ये प्राप्त झाली तर सगळं ऐश्वर प्राप्त होईल. त्यांनी सांगितलं काय म्हणतात की सोन्याचे पर्वत करवती पाषाण, अवघे रानो रान कल्पतरू, परिया दुर्लभ विठोबाचे पाय, तेथे हे उपाय न सरती. हे चिंतन याच्यासाठी चाललंय
की आपल्याला भगवत कृपेने वेदांत हा जो विषय आहे हा एकतर आपल्या समोरच येत नाही जीवनामध्ये. एवढं भाग्य याचं चिंतन करण्याचं प्रारंभापासून परिसमाप्तीपर्यंत एखाद्या प्रकरण ग्रंथाचं आयुष्यात हा योग येण्याला सुद्धा किती जन्माचं पुण्य असेल, तेव्हा ते त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचं श्रवण किंवा त्या प्रकारचं चिंतन करण्याचा योग येतो. आणि तो योग आपल्याला निर्वेदपणे आलेला आहे. लोकांना काय करावं लागतं, भरपूर काम करून मग थोडा वेळ काढून लोक करतात चिंतन, पण आपल्याला काय केवळ स्वामी महाराज म्हणायचे कोणत्याही माणसाला वेदांत फलीभूत व्हायचा असेल तर फलीभूत होण्यासाठी त्यांनी केवळ भोक्ते अवस्थेत ऐकावं लागतं. भोक्ते अवस्थेत म्हणजे फक्त जीवन निर्वाह, कुठंतरी राहणं, खाणं, पिणं आणि त्याच्या राहिलेला वेळ जो आहे तो वेदांताला देणं, अशी भोक्ती अवस्था आपल्याला प्राप्त झालेली आहे का नाही. आता ते एक मुलगा आला परवा, तर तो इथं आल्यानंतर त्याची कुठंच व्यवस्था लागली नाही, त्याला काही माहिती नव्हतं इथं. तो आता एखाद्या वेळ पाठात बसलेला असेल, 2-3 दिवस येत होता मध्यंतरी, तर तो म्हटला की मी आलो इथं पण मला काहीच हे नाही, तर तुमचा पाठ किती वाजता असतो. तर ते म्हणे मला पाठाला यायचं, पण मी काय करतो दररोज ह्याला जातो, कामाला जातो आणि कामाच्या नंतर आल्यावर पारायण करतो वगैरे. त्याला काही 100-200 रुपये मिळतात, तर तो म्हणे मी 15 दिवस काम करत जाईल, 15 दिवस ऐकत जाईल. अशा प्रकारे म्हणजे त्याला केवळ भोक्त्या अवस्थेत श्रवण करता येतं का? नाही, आपल्याला भोक्त्या अवस्थेत श्रवण करता येतं. आणि भोक्त्या अवस्थेत श्रवण करणं हा सर्वात जीवनातलं परमभाग्य आहे. आणि ते असल्यामुळं आपण आता ह्या श्रवणाला काय हे योग्य आहे. फक्त आपण काय केलं पाहिजे, केवळ भोक्त्या अवस्थेत याचं श्रवण जे आहे ते केलं पाहिजे. दुसरी काही जबाबदारी आहे का? दुसरी कोणती जबाबदारी नाही. मग ह्याच काळात जर आपण केलं आणि उद्या जरी आपल्याला प्रारब्ध प्राप्त, जरी व्यवहार करण्याची वेळ आली तरी आपण काय म्हणू, यो व्यवहार असा अध्यात्मूलक, माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्याचं काहीच संबंध नाही. त्यालाच म्हणतात जीवनमुक्त अवस्था. आणि ही जीवनमुक्त अवस्था प्राप्त करून देण्यासाठी जगातलं सगळं वाङ्मय आहे. आपल्या वेदातलेही अनेक प्रकारची दर्शन आहेत, आस्तिक आहेत, नास्तिक आहेत. आपण थोडं चिंतन करून गेलो तर ह्या कोणत्याही दर्शनाने मनुष्य जीवनाला परम समाधान किंवा परमाशांती कशानेच प्राप्त होत नाही. आता आपल्याला जे वाटतं आता आपण करू, हे शिकू, पण ही विद्या काय आपल्याला भाकरी देणार आहे का? ते रामकृष्ण परमहंस म्हणतात, त्यांना शाळेत घातलं, ते काय म्हणणे, शाळेत जायचे ते गुरुजीने किती सांगितलं तरी करायचेच नाही. प्रल्हादासारखं, प्रल्हादाला किती शिकवलं ना, त्याला म्हणले काय आजचा वस्तुपाठ काय झाला सांग, तो म्हणायचा त्या मित्रांच्या चर्चा करा. ते त्यांचे ते गुरु कोण, ते शेंडा आणि अमर्क, ते त्याला सांगायचे आज काय शिकला, तो तो म्हणायचा शिकलो ना. काय शिकलो, तो म्हणायचा मी तर शिकलो, मित्रांना सुद्धा अनुवाद करून दाखवतो. आणि काय अनुवाद करून दाखवायचा, कौमारे आचरित प्राज्ञो धर्मान भागवतान इहो. तो म्हणायचा अरे आपलं भाग्य ह्या कुमार अवस्थेमध्येच आपण काय करायचं, भागवत धर्माचं आचरण करायचं. हे काय त्याला शिकवलं होतं का? हे त्याला शिकवलं नव्हतं. पण तो असं म्हणायचं. काय चाललं होतं चिंतन आपलं, भोक्त्या अवस्थेतलं जे श्रवण आहे हे श्रवण आपल्याला करायला मिळतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या जीवनामध्ये जसं त्या ठिकाणी जरी गेलो आपण व्यवहारात, तरी आपण काय म्हणू शकतो, हा व्यवहार सगळा आध्यात्मिक आहे, माझा आत्मस्वरूपाशी याचा काही संबंध नाही, हाच मनुष्य जीवनमुक्त आहे. मग त्याने किती व्यवहार केला तरी व्यवहार कमी केला, समजा जो मनुष्य इथं राहिला ज्ञान झाल्यानंतर आणि अखंड समाधीत राहिला, तर आत्म्यामध्ये काही वाढ होणार आहे का त्याच्या? आणि तुम्ही गावाकडे गेले आणि तुम्ही खूप मोठा व्यवहार केला, आत्म्यामध्ये घट होणार आहे का? नाही. पण हे करण्यासाठी मात्र भरपूर श्रम करावे लागतात आणि ते केवळ भोक्त्या अवस्थेत होतात. आणि ती भोक्तृ अवस्था तो भगवंताच्या कृपेने आपल्याला प्राप्त झालेली आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्रमाने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. म्हणून या ठिकाणी आता एक शंका राहिलेली, फक्त जो आनंद सत्य प्रकाश, याच्यामध्ये आनंद घातलं तर विषयाकडे जातं म्हणून सत्य असं केलं आपण. प्रकाश आहे, परंतु तो प्रकाश कशाबरोबर घातला पाहिजे, विभूकडे घातला पाहिजे. कारण सूर्यादी प्रकाश जे आहे ते भौतिक प्रकाश आहे आणि हा प्रकाश कसा आहे, व्यापक अखंड प्रकाश आहे. असं जर कोणतं एक घेतलं, सत आणि चित केलं का सच्चित आनंदाला सोडून राहत नाही, आनंद आणि चित केलं तर ते सत्तेला सोडून राहत नाही. हे चिंतन आपण केले. मग दोनच विशेषणं दिली असती तरी अतिव्याप्ती आणि अव्याप्ती दोषाची काय होते, निवृत्ती. खरं तर अव्याप्ती दोष येतच नाही, अतिव्याप्ती दोष येतो. कोणती 2 विशेषणं योजली तरी सुद्धा काय होतं,
अतिव्याप्ती दोषाचं निराकरण होतं. मग यांनी एवढी विशेषणं कशाला दिली? जो आनंद, सत्य, प्रकाश, विभू अशी दोन दोनचे युग्म देऊन आपण सांगितलं, आपल्याला ते कळलंय आणि पटलंय. पण जर खरं सांगा, जो नुसतं आनंद आणि सत्य म्हटलं असतं तरी आत्माच बसतो की नाही? का दुसरं कोणाच्या ठिकाणी आहे नित्य आणि आनंद? नित्य आनंदारूप तर आत्माच आहे. जर तुम्ही म्हटले असते सत्य आणि प्रकाश, तर त्रिकालाबाधित सत्ता आहे आणि स्वयंप्रकाश आहे, तोच आनंदरूप आहे की नाही? आत्मा आहेच आहे असं ज्ञान झालं असतं. तरी सुद्धा यांनी पुन्हा पुन्हा हे का म्हणून इतक्या विस्ताराने एवढी लक्षणं सांगितली? याचं कारण ते सांगतात. त्याला याच्यामध्ये म्हणतात न्यायाच्या भाषेत काय, स्तुना निखंदन न्याय. स्तुना निखंदन न्याय म्हणजे तुकाराम महाराजांनी त्याचा अनुवाद केला, हलवणी खुंट आधी करावा बळकट. त्या आता जाती माहीत नाही आपल्याला, म्हणजे माहीत आहे आपल्याला, पण त्या जात्याचा तो खुंटा असतो ना, तो अगोदर ठोकतात आणि पुन्हा हलवून पाहतात, पुन्हा ठोकतात. आहे की नाही? कशासाठी? तो घट्ट म्हणा, स्वयंमारा त्याला म्हणायचे घट्ट कुटी न्याय. आता ते काय माहीत नाही, पण घट्ट कुटी न्याय त्याला म्हणायचे. तर अशा प्रकारचं जर मनुष्याने ते हलवणी खुंटा आधी करावा बळकट, यासाठी आपल्याला आपल्या अंतकरणात कोणत्याही प्रकारची शंका आत्मस्वरूपावर राहू नये. आत्मस्वरूपाची काय लक्षण आहे, तर एवढी लक्षणं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बसतात. म्हणून एवढी मोठी लक्षणाची यादी ह्या ग्रंथकर्त्यांनी मंगलाचरणामध्ये सांगितलेली आहे. जो आनंद, सत्य, प्रकाश, विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.